तर संडे राहिलं तर बघा काही तयारी नाही, काही नाही. असं सकाळी काय जे आहे ते लावलं. तेव्हाचं काहीच तयारी नाही. ड्रेससुद्धा लावायला कारण की घरी पाहुणे आले होते संडेला. तर हजबंड पण आहे घरी. अहो काय करा कपडे इकडे तिकडे टाकून आहे. इतकं म्हणजे ते म्हणताय ना की काय की त्रासही बनू शकतो. आणि कसं आहे की एक ते म्हणतात ना की थोडंसा आपल्याला वेळ भेटला नाही कोणत्या गोष्टीला उचल वाचल हे ते ठेवायला, असं आहे. तर बघा तयारी पण नाही केली आहे, बाल पण कसे बिकरे बिकरे आहे. तर असं असते बाईचं. संडे राहिलं की हे बनवा ते बनवा, पाहुणे आणणं हे ते. तर सकाळीच असते म्हणताय ना, पाहुणे वगैरे आले, स्वयंपाक वगैरे बनवला. तर पाहुणे म्हटलं तर असतेच काही ना काही आपलं नॉनव्हेज वगैरे, तर तेच बनवायला वेळ चालला गेला. आणि जेवण खावण आतापर्यंत बसूनच होतं. तर ते झोप नाही, ते म्हणतात थोडंसं दुपारी आराम वगैरे करतो म्हटलं तर डोळ्याला झोप नाही. तर तयारीसुद्धा करायला वेळ भेटलं नाही. तर तेच सांगत आहे का असं पण असते. म्हणजे आपण असं विचार करतो अरे संडे आहे तर छान. मला तर कधी कधी असं वाटते की सकाळी न झाडता, म्हणजे मला कधी कधी असं वाटते मी हजबंड कसं कामावर चालले जातात. तर फक्त जे आहे रात्रीच पाणी वगैरे भरून ठेवते कारण की नळ येऊन जाते. तर सकाळी आपल्याला कधी म्हणजे संडे येत राहिला तर शनिवारच्या आदल्या दिवशी सगळं आपलं जे कामं वगैरे आहे ते आदल्या दिवशी छान करून ठेवायचं. आणि सकाळी जे संडे येतो त्या दिवशी नुसतं आराम करायचं, न काहीच करता फक्त खायचं. आता कसं आंघोळ करावं लागते कारण की थोडंसं गरमी पण होत आहे, उन्हाळा आहे. तर त्याच्यामुळे न काही करता फक्त झोपायचं आणि जेवाच, आराम करायचं. संध्याकाळी बाहेर फिरायला जायचं, जे आपल्याला खायचं आहे, घ्यायचं आहे, शॉपिंग करायची आहे असं. तर तुम्ही पण असेच म्हणजे विचार करत असाल की संडे राहिलं तर आराम, असं आहे. तर असं पण असतात की आपण असं विचार म्हणजे आपल्याच घरी पण नाही, आपणही दुसऱ्याच्या घरी जातो. तर तिथंही लोकांना त्रास होत असेल असं म्हणून नाही, कारण की खुशी तर होणारच नाही. कारण की म्हणूच शकत नाही आपण की खुशी होईल म्हणून. कारण की आपण लोकांच्या घरी गेलं तर त्यांना पण कसं काही ना काही बनवणं, हे करणं ते करणं. आणि काही काही वस्तू कसं आहे, आपण काही म्हणजे काही राहिलं कोणतं फंक्शन म्हणा किंवा काही आपलं कोणतं ॲनिव्हर्सरी राहिली, कोणता वाढदिवस राहिला, तेव्हा तर पुन्हा एक्स्ट्रा करावं लागते. आणि ते पुन्हा संडेला आला तर अरे देवा, ते डोक्याच्या बाहेर जाऊन जाते. तर मला असं वाटते मी म्हणजे म्हणताना घरी पाहुणे आले आणि तयारी पण सुद्धा जे आपलं आंघोळ केलं ते काय तयारी वगैरे म्हणजे जे सांगायला आधी फेऱ्यान लावली लावलं आणि तोंडावर पाणी घेतलं आता सध्या, कारण की गरमी झाल्यासारखं वाटत होतं. तर त्याच्यामुळे काहीच ते बघा हजबंडचं तर काहीच करत नाही. एकही काम म्हणजे म्हणताना नुसतं पाहत असतात. आता आहे माझे इतके सारे भांडे. तर म्हणता ना की गेले पाहुणे, आता मी थोडीशी बसली आहे आणि फोन बघत आहे. तर ते म्हणत आहे उठ कामं काय आहे तर तुझे करून टाक. म्हणजे मी आत्तापर्यंत जे करत होती ते दिसलं नाही, पण जे आता तुझं काय आहे ते कर. म्हणजे त्यांना असं वाटतं की ही बसून आहे, तिला कामं नाही आहे. म्हणजे असं पण असते. तर बघा असं आहे. तर तेच म्हणत आहे की संडे म्हटला की वाटते कधी कधी म्हणजे राहते कधी कधी संडे छान छान. संडे म्हटलं तर कधी 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 एखादी वेळ असते छान असते. नाहीतर तो संडे म्हटलं तर कुठं म्हणजे बाहेर जाणं, त्याच्यात दिवस कसा दिवस चालला जाते. संडे म्हणजे शनिवार रविवार असा कसा तो दिवस चालला जाते काहीच समजत नाही, असं आहे. तर तेच म्हणत आहे की आत्ता पाहुणे गेले संध्याकाळचं. आता किती वाजत आहे, 6-6:30 होत आहे आणि संध्याकाळी आत्ता पाहुणे गेले आहे. तर आता थोडंसं रिलॅक्स म्हणून बसलं आहे. त्याच्यातून हजबंड म्हणत आहे की चांगलं आहे आता की म्हणतात ना पाहुणे आले की भांडे निघत असतात. तर ते किती सारे भांडे आहे. तर मला ते भांडे पाहूनच मला पुन्हा त्याचं माझं डोकं दुखत आहे. कारण की दिवसभर आराम नाही, करणं चालू आहे. बसणं म्हणजे ते म्हणतात ना पाहुणे आले ते बोलणं हे ते आपलं राहते. तर बसणं करणंच चालू आहे. तर त्याच्यानी इतका म्हणजे ते म्हणता येतं की माझं डोकं दुखत आहे ते भांडे पाहून. की आता हे म्हणजे मी असं म्हणत नाही, कोणतंही आपण काम घेतलं
तर कसं होऊन जाते. पण कंटाळा येत आहे की दिवसभरापासून सकाळपासून मी सांगत आहे ना, मी 5:30 वाजतापासून उठते. तर तेव्हाचं आपलं काही ना काही सकाळचं आपलं चालू असते. तर आज डोळ्याला झोप नाही. कारण की मी सांगत आहे ना की आदल्या दिवसापासून आपलं चालू असते. तर वाटते की पाहुणे आले, हे करू ते करू असं तसं, म्हणजे आपण आदल्या दिवशीपासून ते आपलं जे आहे ते कार्यक्रम चालू असते. आपलं काही ना काही बनवणं हे ते. तर सकाळपासून आपलं ते नाश्ता, चिवडा, उसळ बनवलं आणि ते नॉनव्हेज आणली होती. अरे अरे अरे, तर असं असते. तर ज्यांच्या घरी करायला मदत करायला वगैरे असतात त्यांचं काही म्हणजे हातभार होऊन जाते. पण ज्यांचं एकटं असते त्यांना त्रास होतो. आणि कोणी विचारायला पण नाही राहिलं की अरे बस गं थोडीशी, आहे की नाही. तर असं पण असते. तर त्या बाईला कसं वाटत असेल. असं आहे. आपण मला असं वाटते की आपण विचार करतो की अरे पाहुणे आले छान, त्यांचं हे झालं पाहिजे, म्हणजे म्हणताय की पाहुणचार झाला पाहिजे, हे आपण असा विचार करतो. पण तेच म्हणते की आपल्याला पण त्रास होते. बाई म्हटलं तर त्रास होते. सगळ्या गोष्टी आवरावं लागते. सगळ्या गोष्टी छोट्यापासून मोठ्यापर्यंत पाहावं लागते. असं आहे. तर एक म्हणत आहे की पत्राडीमध्ये आपण जेवण करू म्हटलं भांडे नाही निघणार. तर माझे हसबंड म्हणते, तू पागल गिगल झाली का म्हणते, पत्राडीमध्ये कोण काय विचार करतील. असं पण आहे. तर जाऊ दे म्हटलं, कशाला आपलं छान नाही वाटणार. कारण की खूप वेळा आम्ही असं केलं आहो की माझ्या माहेरकडले वगैरे आले तर आम्ही पत्राडीमध्येच जेवतो. कोणतंही जेवण राव, म्हणजे भांडे कमी निघते, खाल्लं की फेकलं. पण तसं नाही, काही काही कोणाकोणाला नाही आवडत. तर तेच म्हणत आहे की असं पण असते. तर म्हणजे ते म्हणताय ना की माझं डोकं दुखत आहे आता, बसून आहे थोडंसं रिलॅक्स व्हासाठी. तर तिथूनही हजबंड जाणं येणं चालू आहे की काय बोलताय. माझे हजबंड दोघायला उत्सुक असते की काय सांगत असते, काय बोलत असते, आहे का नाही, असंही आहे. तर या गोष्टी पण आहे. तर तेच म्हणत आहे की असं म्हणून नाही, आपण पण दुसऱ्याच्या घरी जातो, ते पण लोक पाहुणचार करतात, जे आपल्याला पाहिजे ते देतात असं. कारण की मी हमेशाच बघत असते. कारण की जसं मी कोणतंही काम राहिलं, काही राहिलं तर कसं माहेरी जाणं होते. तर तिथं पण आई छान असं पाहुणचार वगैरे करत असते. तर तेच म्हणत आहे की मग त्यांचा विचार, म्हणजे आईचा कधी कधी विचार येऊन की अरे आई पण थकत असेल, आई पण म्हणजे थोडंसं तिला पण रिलॅक्स पाहिजे असेल. आपण विचारत पण नाही कधी की झालं, आपण छान झालं छान झालं म्हणतो, खातो आणि येतो डायरेक्ट, असं तसं. त्याच्या मागं पुन्हा तिला त्रास होत असेल असं वगैरे. आत्ता म्हणजे त्या गोष्टी, म्हणजे कसं कोणी पाहुणे आले काही आले करावं लागते स्वतः, तर ते समजतं आहे की नाही, असं आहे. तर या अशा गोष्टी, खूप साऱ्या अशा गोष्टी निघतात छोट्यापासून. मी आता सकाळी सांगत आहे का, सकाळपासून माझं 5:30 वाजतापासून जे उठून राहते दिवस निघते. तर एकतर पुन्हा एक सांगायचं म्हटलं तर हजबंडनी जो आहे आमचा, जो समोरचा जो पडदा आहे, जे अंगणामध्ये पडदा बांधून होता, तो एक तर काढून टाकला आहे. तर आता पाणी येत नाही, 2 दिवस झाले पाणी तर येतच नाही. तर इतकी ऊन येत आहे ना, म्हणजे इतकी ते प्रचंड म्हणत आहे ना, इतकी ऊन येत आहे अंगणामध्ये की सकाळचे म्हणत आहे ना, मी सकाळचे कामच आपले झाले पाहिजे म्हणून पडदा बांधला होता. तर ते पडदा हवेने 3 वेळ सुटलं जात होता. तर ते हजबंडला राग आला आणि ते काढूनच टाकले. तर त्याच्याने ते इतकी ऊन येत आहे ना की त्याच्याने कसं कामं आपल्याला करायला थोडंसं म्हणजे म्हणताय ना मुश्किल होऊन जाते म्हटल्यासारखं. कारण की ऊन येते अंगावरनं, चिडचिड होऊन जाते. कोणत्याही गोष्टीला आपण काही करतो म्हटलं, बाहेर निघतो म्हटलं, तर ऊन अंगावर आलं तर आपल्याला कसं वाटते, आहे की नाही, तर छान वाटत नाही. त्याच्यामुळे ते बघा थोडंसं म्हणताय ना की म्हणजे बरं वाटत नाही ते अंगावर आली तो ऊन. तर तेच म्हणत आहे की त्याच्यासाठी पुन्हा पटकन उठून पटकन कामं करावं लागते, असं पण आहे. तर तेच राव, कोणताही दिवस राव, तर असं आहे. तर तेच म्हणतं आहे की इतकं म्हणजे ते त्रास होतो सकाळी ते कामं वगैरे करून उठून, म्हणजे ते म्हणतात ना पडदा सोडला आहे, तर तेच पटापटा कामं करून मग आतमधलं आवरावं लागते, असं आहे. म्हणून ते असा विचार आपण करतो की अरे छान पडदा काढला तर पाऊस येईल. पण पावसाचं काही नावच नाही आहे. आत्ता थोड्या अगोदर बघितलं होतं, इतकं आभाळ झालं होतं मागून, जे घराच्या मागून पूर्ण आभाळ काळं असं आभाळ झालं होतं, पण हवेनं पूर्ण उडवून टाकलं ते आभाळ, असं आहे. तर तेच म्हणत आहे की पाणी येईल म्हणून वाट पाहत, खूप जण असे वाट पाहत आहे. कारण की
आताच एक बाई म्हणजे बोलली बाहेर, तर वावरातचे जे कामं आहे ते आता कसं स्टार्ट होतात, जे शेतातले वावरातले स्टार्ट होतात, आता ते मुरूग लागला तर ते पाण्याचे स्टार्ट होतात, मग ते कसं चालू होऊन जाते. तर आताच बाया म्हणत होत्या, अरे पाणी येत नाही, कसं बियाचं ते रोवणी वगैरे चालू होत असते, तर अशा पण गोष्टी आहे. तर तेच म्हटलं की असं असते संडे कसा असतो संडे संडे स्पेशल नसतो, संडे कामाचा दिवस असतो, असं आहे. तर तुमच्याकडे पण असंच असेल, कारण की घरी सगळेच राहिले तर बाईला तर सुकून नाहीच आहे त्या दिवशी, कामच कामं, कारण की हा नाश्ता बनव, ते बनव, हे बनव, संडे राहिलं तर नॉनव्हेज राहतेच सकाळ संध्याकाळ, असं आहे. तर या गोष्टी आहे, तर ते जेवण खावणच करतपर्यंत संध्याकाळ होऊन जाते, अशा गोष्टी आहे. तर जे आता पक्षी आहे ते घरात जात आहे दिसत आहे मला खिडकीतून, तर आता आपणही थोडंसं आराम करावं म्हटलं, आहे की नाही. तर ठीक आहे, तुम्ही पण थोडासा संडेला आराम करत जा, कारण की आराम करणं खूप गरजेचं आहे, कारण की माझं तर डोकं दुखत आहे आता, मी थोडासा आराम करते, तुम्ही पण करा, कारण की थोडंसं बाईला आराम करणं खूप गरजेचं आहे, असं आहे. थोडंसं शरीराला रिलॅक्स असं आहे, आणि डोक्याला थोडंसं शांत, असं म्हण. ठीक आहे, बाय.